हॉटेलपेक्षाही चवीला अतिशय छान असा आज ना आपण मटण रस्साही बनवणार आहे आणि मटण ग्रेव्ही पण बनवणार आहे. मटण ग्रेव्ही आणि मटण रस्सा बनवताना आज आपण कमी तेलामध्ये बनवणार आहे. कमी तेलामध्ये आपण हे मटण रस्सा आणि मटण ग्रेव्ही कसे बनवणार आहे ही सर्व माहिती आपण या रेसिपीमध्ये दिलेली आहे. त्यामुळे रेसिपी जी आहे ना ती तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे. मटण रस्सा आणि आज आपण ना ग्रेव्ही टाईप असं मटण बनवत आहे ना, त्याच्यामुळे आपण मटण घेतलेलं आहे. हे मटण ना चवीला एकच नंबर आहे. त्याच्यामुळे इथं आपण बघा 1 किलो एवढं मटण घेतलं. मटणामध्ये घालण्यासाठी ना आपण इकडं चरबी पण घेतलेली आहे. चरबीमुळे काय होतं, मटण लवकरही शिजलं जातं आणि चवीलाही छान लागतं. त्याच्यामुळे आपण थोडीशी चरबी घेतलेली आहे. मटण आता आपल्याला ना चांगलं धुवून घ्यायचं आहे. म्हणजे हाताने चोळून ना आपण हे मटण 3 पाण्याने स्वच्छ करून घेतलं. स्वच्छ केल्यानंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला ना चवीनुसार मीठ घालायचं आहे. म्हणजे आपण इथं 1 चमचा एवढं मीठ घातलं. 1 चमचा इथं आपल्याला हळद देखील घालायची आहे. 1 चमचा धना पावडर घालायची आहे आणि अर्धा चमचा आपल्याला जिरा पावडर पण घालायचे आहे. हे सर्व मटणामध्ये चांगलं मिक्स करून घेणार आहे. मटणामध्ये मात्र सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि थोडंसं ना आता आपण इथं बघा खलबत्त्यामध्ये ना थोडासा जाडसर असा लसूण आणि कोथिंबीर बारीक करून घेणार आहे. त्याच्यामुळे मटणाला ना चव छान येते. त्याच्यामुळे थोडंसं बघा मी जाडसर असं लसूण ना मटणामध्ये घालून घेतलेलं आहे आणि चिरलेली कोथिंबीर. आता आपण ना हाताने हे मटण चांगलं मिक्स करून घेणार आहे. आणि मटण मिक्स झाल्यानंतर 15 मिनिट ना आपण मुरवण्यासाठी ठेवणार आहे. गॅसवरती आपण बघा इकडं पातेलं ठेवलेलं आहे. पातेल्यामध्ये ना आता आपल्याला तेल घालायचं आहे. तेल थोडंसं गरम होऊ द्यायचं आणि नंतर मग त्याच्यामध्ये तमालपत्र आणि दालचिनी टाकायची. दालचिनी आणि तमालपत्र घातल्यामुळे काय होतं, आळणी जे सूप आहे ना ते चवीला छान लागतं आणि मटणाला पण छान असा फ्लेवर बसतो तमालपत्राचा आणि दालचिनीचा. त्याच्यामुळे मटणामध्ये ना दालचिनी आणि तमालपत्र वापरायचं. नंतर आपण चरबी पण तळून घेतोय. चरबी तळून घ्यायची मटणामध्ये. त्याच्यामुळे काय होतं, मटण लवकर शिजलं जातं. त्याच्यामुळे पहिल्यांदा आपण चरबी तळून घेतली आणि नंतर बघा त्याच्यामध्ये मटण घालून घेतलं. आता मटण आपण काय करूया, चांगलं परतून घेऊया. जेवढं आपण मटण तेलामध्ये चांगलं परतवू ना तेवढं ते लवकर शिजलं जातं. त्याच्यामुळे आपण इथं बघा मटण जे आहे ना ते तेलामध्ये चांगलं परतून घेतोय. आणि ज्या भांड्यामध्ये आता आपण मटण काढलं होतं ना तेच भांडं मी पातेलावरती ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये ना आता आपल्याला पाणी घालायचं आहे. पाणी घालून हे मटण फक्त आपण तेलामध्ये ना लो फ्लेमवरती शिजवून घेणार आहे. त्याच्यामुळे मटण छान असं शिजलं जातं. आता लो फ्लेमवरती इकडं मटण शिजतंय तोपर्यंत आपण रस्सा भाजीचं आणि ग्रेव्ही जे मटण करणार आहे ना त्याचं आपण वाटण तयार करूया. त्यासाठी आपण बघा इथं भाजलेला कांदा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये मी खसखस भाजून घेतलेली आहे. किसलेलं खोबरं, 4 विलायची आणि 4 काजू घेतलेले आहेत. एवढं आपण वाटण घेतलेलं आहे. वाटणामध्ये पाणी घालून हे वाटण आपल्याला बारीक करायचं आहे. पाणी घातल्यामुळे काय होतं, वाटण बघा एकदम असं गंधागत बारीक होतं. त्याच्यामुळे आपण इथं ना पाणी घालून हे वाटण तयार करून घेतलेलं आहे. 15 मिनिटानंतर बघा इथं आपण ना मटणावरचं झाकण काढलेलं आहे आणि बघूया मटणाला पाणी सुटलेलं आहे की नाही. बघू शकता मटणाला पाणी सुटलेलं आहे. असं पाणी सुटल्यानंतर मग मटण आपल्याला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामुळे मटण काय होतं, छान शिजलं जातं ना. त्याच्यामुळे असं एकदा दोनदा ना हे मटण मिक्स करून घ्यायचं आणि नंतर मग तेच झाकण आपण ठेवलं आणि नंतर आपण काय केलं ना 15 मिनिट आणि शिजू दिलं. आणि 15 मिनिटानंतर बघा मी इथं दुसऱ्यांदा ना झाकण काढत आहे. आता आपल्याला चेक करायचं आहे. तर बघू शकता एकदम मटणाला ना भरपूर पाणी सुटलेलं आहे. म्हणजे मटण तेलामध्ये शिजत आलेलं आहे. नंतर मग जे घमेलामधलं पाणी होतं ना ते मटणामध्ये आपण घालून घेतलं. घमेला पण तसंच पातेलावरती ठेवलं आणि त्याच्यामध्ये भरपूर सारं पाणी घातलं. म्हणजे जेवढं आपल्याला रश्श्यासाठी पाणी लागतं ना तेवढं पाणी घालून घेतलं आणि अर्धा तास असं मटण शिजवून घेतलं. म्हणजे जवळजवळ आपल्याला मटण शिजायला 1 तास लागलेला आहे. मटणावरचा जो आणि रश्श्यावरचा जो तेलाचा भाग आहे ना तो आपण बघा इथं एका वाटीमध्ये काढून घेतोय.
असं आळणी रश्श्यावरचं तेल काढून घेतलं ना, नंतर आपल्याला ते वाटणामध्ये वापरता येतं. कमी तेलामध्ये आपल्याला भाजी बनवायची आहे ना, त्याच्यामुळे पूर्णपणे आपण तेलाचा भाग ना काढून घेतलेला आहे. आणि एका वाटीमध्ये ना मी इथं आळणी रस्सा पण काढून घेत आहे. एका वाटीमध्ये आपल्याला असा आळणी रस्सा काढून घ्यायचा आहे. आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे, जे मटण आहे ना ते एका ताटामध्ये काढायचं आहे. आणि जे आळणी सूप आहे ना ते मी बघा इथं घमेलामध्ये ना काढून घेतलेलं आहे. असं वेगवेगळं काढून घ्यायचं. आणि नंतर मग आता आपल्याला ना इथं मटण ग्रेव्ही करायची आहे ना, त्यासाठी आपण काय केलं, पातेलं ठेवलं. पातेल्यामध्ये बघा इथं आपण थोडं असं तेल घालून घेतलं. त्याच्यामध्ये आता आपल्याला तमालपत्र घालायचं आहे. आणि जे आपण वाटण तयार करून घेतलं होतं ना त्याच्यामधलं निम्मं वाटण आपण इथं मटण ग्रेव्हीसाठी वापरणार आहे. आणि निम्मं वाटण आपण मटण रश्श्यासाठी वापरणार आहे. त्यासाठी इथं आपण निम्मं वाटण ना घालून घेतलं आणि वाटण तेलामध्ये चांगलं भाजून घेणार आहे. वाटणाला ना तेल सुटलेलं आहे. वाटणाला थोडंसं तेल सुटलं की मग त्याच्यामध्ये इथं 1 चमचा ना लाल मिरची पावडर घालायची आहे. घरचा मसाला आपण 1 चमचा घालून घेतला. थोडीशी आपल्याला हळद घालायची आहे. आणि नंतर मग आपण इथं धना पावडर ही घालून घेणार आहे. आणि जिरा पावडर ही आपण घालून घेतली. नंतर जो आपण आळणी रश्श्यावरचा कटाचा भाग काढून घेतला होता ना तो मसाल्यामध्ये घालून आता आपण ना तो मिक्स करून घेणार आहे. त्याच्यामुळे काय होतं, कमी तेल लागतं भाजीला. आणि हे आळणी रश्श्यावरचा जो आपण कट घातलेला आहे ना त्याच्यामुळे काय होतं, ग्रेव्ही भाजी ना चवीला खूप छान लागते. त्याच्यामुळे आपण आळणी रश्श्यावरचा तेलाचा भाग घालून घेतलेला आहे. चवीनुसार आपण ग्रेव्हीला चव येण्यासाठी ना थोडंसं मीठ घातलेलं आहे. थोडंसं मीठ घालून हे वाटण आपण छान भाजून घेणार आहे. वाटण मात्र आपल्याला ना छान तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे. जेवढं वाटण आपलं चांगलं भाजतं ना तेवढी भाजी ना चवीला छान होते. त्याच्यामुळे आपण इथं बघा वाटण छान असं तेल सुटेपर्यंत भाजून घेतलेलं आहे. वाटणाला पण बघा एकदम छान असं तेल सुटलेलं आहे. तेल सुटल्यानंतर मगच आपण त्याच्यामध्ये जे आळणी मटण काढून ठेवलं होतं ना ते आळणी मटण घालून घेतलं. आणि आळणी मटण आता आपल्याला मसाल्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि ही ग्रेव्ही टाईप मटण आहे ना ते चवीला खूप छान लागतं. तुम्ही फुलक्याबरोबर पण खाऊ शकता आणि भाकरीबरोबर पण खाऊ शकता. हॉटेलपेक्षाही ना ही ग्रेव्ही छान लागते. त्याच्यामुळे तुम्ही या पद्धतीने एकदा ना नक्की ट्राय करा मटण. आपण त्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर घातली. आता आपण ना रस्सा तयार करूया. रश्श्यासाठी बघा एका पातेल्यामध्ये आपण थोडंसं तेल घालून घेतलं. तेलामध्ये तमालपत्र घालून घेतलं. नंतर मग जे आपण वाटण ठेवलं होतं ना ते वाटण बघा आपण तेलामध्ये घालून घेतलं. वाटणाला ना थोडंसं तेल सुटू द्यायचं आहे. तोपर्यंत वाटण आपल्याला ना छान मिक्स करून घ्यायचं आहे पळीने इथं आपण वाटण छान मिक्स करून घेतलं. वाटणाला पण बघा तेल छान सुटलेलं आहे. नंतर मग आता आपल्याला ना त्याच्यामध्ये मसाले घालायचे आहेत. 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा घरचा मसाला. आणि आता आपण थोडीशी ना इथं हळद ही घालून घेतली. धना पावडर आणि जिरा पावडर ही थोडीशी घालायची आहे. त्यामुळे काय होतं, रश्श्याला एक छान चव येते. आणि जे आळणी रश्श्यावरचा कटाचा भाग काढून घेतला होता ना तोही घालून घेतला मसाल्यामध्ये. आता मसाले आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत. मसाले चांगले मिक्स करून घ्यायचे आणि मसाले आपल्याला ना चांगले भाजून घ्यायचे आहेत लो फ्लेमवरती भाजून मसाले घेतले ना तर काय होतं, मसाले छान भाजले जातात. म्हणजे वाटण छान भाजलं जातं. आणि वाटण छान भाजल्या गेलं, वाटणाला छान असं तेल सुटलं की मग रस्सा पण चवीला छान लागतो. त्याच्यामुळे इथं बघा आपण वाटण छान असं तेल सुटेपर्यंत ना भाजून घेतलं. वाटणाला पण एकदम छान असं तेल सुटलेलं आहे. आणि आता आपल्याला ना त्याच्यामध्ये जो आपण आळणी रस्सा काढून घेतला होता ना तोही आळणी रस्सा वतून घेतलेला आहे. आणि आता आपल्याला त्याच्यामध्ये थोडासा गरम मसाला घालायचा आहे. गरम मसाला मिक्स करून घेणार आहे. आणि रश्श्याला ना आपल्याला 1 उकळी घ्यायची आहे. फुल गॅसवरती ना आपण 1 उकळी घेणार आहे रश्श्याला. तोपर्यंत ना इथं ग्रेव्ही टाईप आपण जे मटण तयार करून ठेवलं होतं ना त्याच्यामध्ये गरम मसाला घातला नव्हता. त्याच्यामुळे मी गरम मसाला घालून घेतला. आणि मटण इकडं बघा आपण मिक्स करून घेतलेलं आहे. ग्रेव्ही टाईप आपलं मटण ही तयार झालेलं आहे. आणि रश्श्याला पण बघा आता उकळी आलेली आहे. म्हणजे आपला रस्सा देखील तयार झालेला आहे. आता आपण काय करूया, ताट करूया. ताटामध्ये ना इथं मी 2 फुलके घेतलेले आहेत. तुम्हाला फुलके आवडत नसेल तर तुम्ही भाकरी पण घेऊ शकता.
इथं आपण 1 वाटी अळणी रस्सा घेतलेला आहे, इथं 1 वाटी आपण मटण रस्सा घेतलेला आहे। मस्त असं आपलं ग्रेव्ही टाईप जे मटण होतं ना तेही आपण एका प्लेटमध्ये घेतलेलं आहे आणि भरपूर आपण त्याच्यामध्ये सॅलड पण घेणार आहे आणि इंद्रायणी भात पण घेणार आहे। तुम्ही पण ना एकदा ह्या पद्धतीने ना ही थाळी करून बघा, एकदम छान होते आणि हॉटेलपेक्षाही छान टेस्ट येते। त्याच्यामुळे नक्की घरामध्ये बनवा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नंतर भेटूया आपण अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये। धन्यवाद।